शिवशक्ती आधार स्तोत्रम. शिव शक्ती ऐक्य व आधार तत्वस्तुती. शिवशक्त्याधारं जगद्गुरुं सर्व शिवहीनं शक्तिहीनं वा शिवो न. हे संपूर्ण जग शिवशक्ती यांच्या आधारावरच टिकलेले आहे. शक्तीशिवाय शिव नाही आणि शिवा वाचून शक्ती ही अस्तित्वात नाही. शिवा शांत स्वरूपो हि शक्तिरेव क्रियामता. यत्र शक्तिर्न तत्र स्यात् स्पंदनं जीवितं कुता. शिव हे शांत स्थिर चैतन्य स्वरूप आहे. शक्ती हीच क्रियाशीलता आहे. जिथे शक्ती नाही तेथे स्पंदन जीवन कसे. शक्त्या युक्तो यदा देवा सृष्टा संहृत पालका. शक्तिहीनस्तु शंभो स्यान्निष्क्रिया केवलं शिवा. शिव बीजं जगत्सर्व शक्तिरेव प्रसूयते. बीजांकुरे ज्ञान द्वयं न भिन्न कदाचन. शक्तीशी संयुक्त झाल्यावर शिवसृष्टी करता, पालन करता व संहार करता होतात. शक्तीविन शिव केवळ निष्क्रिय निर्गुणावस्थेत राहतात. शिव हे जगाचे बीज आहे. शक्ती त्यातून सृष्टी प्रकट करते. बीज आणि अंकुर जसे अभिन्न आहेत तसेच शिवशक्ती वेगळे नाहीत. न शक्ती शिव तो भिन्ना न शिवा शक्तिता पृथक. अग्नि शक्त्योरिवैकल्त्वं शिवशक्त्यो सनातनम्. यत्र शिवस्तत्र शक्ति, यत्र शक्तिस्तत्र शिवा. न द्वैतं परमार्थेतु अद्वैतं शिवशक्तिकम्. शक्ती शिवापासून भिन्न नाही आणि शिव शक्तीपासून वेगळे नाहीत. अग्नी आणि त्याची उष्णता जशी एक रूप आहे तसेच हे ऐक्य सनातन आहे. जिथे शिव आहेत तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथे शिव आहेत. परमार्थात द्वैत नाही. शिवशक्ती हे अद्वैत तत्व आहे. चित्शक्त्या भासते विश्वम् आनन्देन विलयते. ज्ञानशक्ति प्रकाशेन बन्धमोक्षो व्यवस्थितो. एवं ज्ञात्वा शिवशक्त्योरेक्यं भक्त्या समर्पयेत्.
संसारात समुत्तीर्ण शिवसायुजमानुयात. चितशक्तीमुळे हे विश्व प्रगट होते आणि आनंद स्वरूपात त्याचे लय होते. ज्ञानशक्तीच्या प्रकाशात बंधन आणि मोक्ष ठरतो. जो भक्तिपूर्वक शिवशक्तीचे ऐक्य जाणून त्यांची उपासना करतो तो संसार बंधनातून मुक्त होऊन शिवाशी ऐक्यरूप सायुज्य होतो. ओम नमो भगवते शिवाय नमस्तुभ्यं.